311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवरून आम्ही बोलत आहोत. हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जलसंधारण व्यवस्थापन आणि मातीचा पोत याविषयी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी आणि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक आदित्य सावळे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी आणि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक आदित्य सावळे यांच्याशी बोलणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे जलसंधारण व्यवस्थापन आणि मातीचा पोत. आदित्यजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत. आता जसा आजचा आपला विषय आहे हा जलसंधारण विषयी आहे, तर सगळ्यात आधी मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपला जळगाव जिल्हा जो आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी अतिशय टंचाई असते. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी उन्हाळा जास्त असल्यामुळे पाणी जे आहे ते खूप कमी असतं. तर सगळ्यात आधी हे सांगा की आपल्या इथे पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे. आता कसं आहे की जळगावमध्ये धो पाऊस पडतो, पण बऱ्याच ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन न केल्यामुळे आपल्याला नाले किंवा नद्या असतील तर तुडुंब बघायला मिळतात, पण ते एक मर्यादित कालावधीसाठी असतात. परंतु मग जर त्याचा विचार आपण जर फार लाँग टर्मसाठी केला तर तो आपल्याला कधीच ती परिस्थिती 1-2 महिने दिसते, मग पुन्हा आपल्याकडे दुष्काळ असतो. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर आपण जर पावसाच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर आपण त्या पाण्याचा दूरपर्यंत उपयोग करू शकतो, जेणे की आपल्याला त्याचा लॉंग टर्म इफेक्ट आपल्याकडे दिसेल आणि आपल्या जमिनीची जी भूजल पातळी आहे ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी काही उपचारसुद्धा आपण जर केले पाहिजे. जर घरगुती जर विचार केला की आज समजा जर मला घर बांधायचं असेल तर माझ्या गच्चीवरती पाऊस पडतो, पण तो पाऊस मी त्याचं व्यवस्थापन न केल्यामुळे ते पाणी वाहून जातं. जर आज आपण जर शहराचा विचार केला तर जर आज मी माझ्या माध्यमातून किंवा माझ्या घरी रेन हार्वेस्टिंग हा जर उपाय करून मी माझ्या घराचं जरी पाणी वाचवलं तर माझ्या दैनंदिन जीवनात जितकं मला पाणी लागतं तितकं मला या भूगर्भातून मिळेल अशा पद्धतीचं आपण करू शकतो. आणि असे काही उपचार आपल्या त्याच्यामध्ये आहेत जे की आपल्याला पाणीची भूजल पातळी वाढून दुष्काळसदन्य परिस्थितीपासून ते वाचवू शकतात आपल्याला. अच्छा, मग आता तुम्ही जसं म्हणालात की असे काही उपचार आहेत, येस, असे काही उपाय आहेत की ज्याच्यामुळे जी भूजल पातळी आहे ती निश्चितच वाढेल. नक्की. तर असे कुठले कुठले उपचार आहेत? रेन वॉटर हार्वेस्टिंग जर शहरी भागाचा विचार जर केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सर्वात प्रामुख्याने आणि फार महत्वाचा आणि फार फलशुद्ध येणारा हा उपचार आहे, जेणेकरून मी स्वतःच्या पुरतं जर पाणी वाचवू शकलो तर माझ्या सभोवतालचं भूजल पातळी वाढेल आणि मला ते पाणी म्हणजे कसं एक रिसायकल आहे ते. म्हणजे पावसाचं पाणी पडतं, मग पुन्हा त्याचं वाष्पीभवन होतं आणि ते जातं आणि पुन्हा पडतं, पण त्याच्यासाठी तितकं पाणी जमिनीत मुरणं महत्वाचं आहे. आज जर ते पाणी जितकं जमिनीत मुरलं त्याच्या दुप्पटीनं पाणी मला मिळेल, पण मग जे तर पाणी वाहून गेलं तर ते त्याचा मला उपयोग होणार नाही. त्यासाठी पाण्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर मला रेन वॉटर हार्वेस्टिंग हा अत्यंत महत्वाचा आणि सोयीस्कर आणि लाभदायक उपाय आहे. बरं, आता आपण थोडंसं शेतीकडे वळूयात. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये माती जी आहे, काळी माती आपल्या इथे जास्त आहे. कपाशी, केळी यांना आणि भरपूर पाणी लागतं. तर त्यासाठी सांगा ना की तिथे जे आहे ते पाणी कसं त्यांनी त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आता कसं आहे, जे आपण पिकांबद्दल बोललात की केळी आहे, त्याच्यानंतर कापूस आहे, हे जे पिकं आहेत की याला भरपूर प्रमाणात पाणी लागतं, पण मग ते पाणी जर आपण व्यवस्थित पुरवू नाही शकलो तर ते पिकं जगतील नाहीत. तर त्याकरिता जर आपण पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं तर त्याचा उपयोग असा होतो की आपल्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याचबरोबर आपल्या शेतातील जे शेततळे असतात किंवा शेताच्या सभोवतेला जे काही नाले असतात ते वाहतात, पण जर ते पाणी वाहून गेलं तर ते माझ्या काहीच उपयोगाचं नाही आणि माझ्या शेताला त्याचा परिणाम इतका दिसणार नाही. तर जर मी शेतावरती जे पावसाच्या पाण्याचं पाणी वाचवून जर एखादा बंधारा बांधला किंवा मी
एखादा रिचार्ज शाफ्ट ही अशी संकल्पना आहे की पाण्याची भूजल पातळी वाढवायला मदत होते. आणि रिचार्ज शाफ्टमुळे म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे पाणी आपल्याला साठवायचं आहे त्याच्यामुळे नवचैतन्य प्राप्त होते. विहिरींना झरे फुटतात, पाझर फुटतात. त्याच्यानंतर एक फार लॉंग टर्मसाठी त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतो. बरं. याच्यासाठी रिचार्ज शाफ्ट ही फार एक उपयुक्त पद्धत आहे की ज्याच्यामुळे जमिनीची भूजल पातळी वाढण्यास मदत होते. ही थोडं हे तुम्ही आणखी विस्ताराने सांगू शकाल का? बरं. रिचार्ज शाफ्ट ही अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक बोर घ्यायला लागतो. बरं. त्या बोरमध्ये आपण जेव्हा बोर घेतो त्याच्यानंतर एक 150 फुटाचा एक उदाहरण देतो. 150 फुटाचा जर आपण बोर घेतला, त्या बोरचा वरती कॅप काढायचा. कॅप जो वरचा बोर असतो त्याच्या भोवती एक सिमेंट पाईप लावायचा. मग जेव्हा तो बोरचा वरचा पाईप जो असतो त्याला आपण छिद्र करायचेत. ते छिद्र याच्यासाठी की त्याच्यामुळे जे वरचं पाणी आहे जे फिल्टर होऊन भूगर्भात गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या भोवती एक सिमेंट पाईप टाकायचा आणि त्या सिमेंट पाईप आणि जो केसिंग पाईप असतो त्या केसिंग पाईप आणि सिमेंट पाईपच्या मध्ये आपण दगड टाकायचेत. दगड याकरता की ज्याच्यामुळे पावसाचं पाणी जेव्हा पडेल त्याच्यामध्ये गाळ जाणार नाही. अच्छा. आणि गाळ न जर गेला तर ते एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी जमिनीत मुरेल आणि पाण्याची जमिनीची जी पातळी आहे ती वाढेल. अच्छा. म्हणजे उद्देश हाच आहे की जमिनीच्या पाण्याची पातळी वाढवताना आपल्याला ही सुद्धा काळजी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये गाळ गेला नाही पाहिजे. बरोबर. गाळ गेला तर मग ते पाणीची जमिनीमध्ये जे आहे ती माती वाढेल. पण म्हणजे पाणी आपल्याला उद्देश हाच आहे की आपल्या जमिनीचं पाणी वाढलं पाहिजे. बरोबर. आणि त्याचा इफेक्ट असा होईल का शेतकऱ्याच्या शेतांना आज बरेचसे शेतकरी या अडचणीत असतात की मी बरेच वेळा विहीर खोदतो पण माझ्या विहिरीची पाण्याची पातळी वाढत नाही किंवा त्याला झरे फुटत नाही. पण जर हा उपचार पद्धती जर आपण केलीत तर याच्यामुळे भूगर्भाच्या जमिनीचं पाणी वाढेल आणि विहिरीला पाझर सुद्धा फुटेल. आता तुम्ही हे सांगितलं, इतकं छान सांगितलं विस्ताराने. तर हे सगळं जे करायचं असतं तर याच्यासाठी कुठली टीम असते का शेतकरी स्वतःही हे करू शकतात? याच्यासाठी एक एक्सपर्ट टीम आपल्याला लागती आहे. बरं. ती टीम जर बघायचं गेलं तर एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला बोरवेलवाला लागतो. त्यानंतर एक टेक्निकल एक्सपर्ट आपल्याला लागतो जो की आपल्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन करेल. कारण की शेतकरी आजकालचा फार प्रगतिशील आहे, शेतकरी हुशार आहे. पण मग त्याला सुद्धा एक कुठेतरी टेक्निकल बॅकअप जर मिळालं तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपचार पद्धत करू शकते. जेणेकरून त्याचा परिणाम असा होईल की तो एक दूरपर्यंत एक लॉंग टर्मसाठी त्याचा फायदा होईल. बरोबर. आत्ता आपण जेव्हा सांगत होता तर त्यावेळी आपण गाळाबद्दल सांगितलं की पाण्यामध्ये गाळ साचला तर मग ते माती जास्त तिथे होते. बऱ्याचदा आपण असं बघतो की गावाकडे म्हणा किंवा शेततळे असतात किंवा छोटे छोटे तळे असतात गावामध्ये आणि त्या ठिकाणी पण बराच गाळ साचलेला असतो आणि त्या ठिकाणी सगळं म्हणजे पाणी थांबलेलं असतं, त्याचा काही उपयोग नसतो. तर अशा पाण्याला सुद्धा आपण काही प्रक्रिया त्याच्यावर करू शकतो का? त्या पाणी वापरात आणू शकतो का? हो. आता कसं आहे, आता गाळ साठणे म्हणजे त्या जमिनीची जी शोषण क्षमता आहे ती कमी होऊन जाते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या ठिकाणी जर एखादा रेतीचा ढीग लागला, आपण त्याच्यावरती पाणी ठेवलं म्हणजे किती पण पाणी पडलं तर ती शोषून घ्यायची जी क्षमता असते कालांतराने ती त्याची कमी होते. त्याच पद्धतीने गाळ साचल्यामुळे काय होतं की त्या जमिनीची शोषण क्षमता कमी होते आणि ती जी पाणी त्याला जो पाण्याला वाहणारा प्रवाह लागतो तो कुठेतरी एखादा म्हणजे स्थिर होऊन जातो. तर आपल्याला सर्वात पहिले जर पाण्याचं तिथे प्रवाह जर वाहतं पाणी पाहिजे असेल तर गाळ काढला पाहिजे. आणि तो गाळ इतक्या चांगल्या पद्धतीचा असतो की जो शेतकऱ्याच्या शेतीला एक नवचैतन्य प्राप्त करून देतो. बरं. आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा संस्था काम करत आहेत गाळ काढण्यासाठी. आणि शासन सुद्धा मृदा व जलसंधारणाच्या विभागाच्या मार्फत गाळ काढण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं जातं. पण त्याच्यासाठी जर महत्त्वाचं काही असेल तर लोकांचा सहभाग. आज जर शासन गाळ काढत असेल तर लोकांनी तो गाळ नेला पाहिजे. बरोबर. शासन जेव्हा गाळ काढण्याचा प्रस्ताव एखाद्या गावासाठी करतं तर मग लोकांच्या मनात प्रश्न येतो की हा गाळ जर मला न्यायचा असेल तर मग मी माझा ट्रान्सपोर्टेशन का खर्च करू. सुरुवात इथपासून आहे. म्हणजे मानसिकतेवर सुद्धा काम झालं पाहिजे. लोकांनी माझ्या हिताचं काहीतरी काम होतंय तर त्याच्यामध्ये माझा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे याचा सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे. आणि आजकाल शेतकरी इतका सुज्ञ झालाय की त्याला त्या गाळाचं महत्त्व समजतंय. बऱ्याच ठिकाणी आता काही सामाजिक संस्था सुद्धा काम करतात, शासन सुद्धा या गाळ काढण्याच्या प्रक्रियेत काम करतं. तर बरेचसे शेतकरी स्वतःहून तिथे गाळ घेऊन जातात. अच्छा. म्हणजे इतका त्याची जनजागृती आता वाढली आहे आणि शेतीसाठी तो अतिशय उपयुक्त आहे की आज शेतीचं पोत जी खराब झाली आहे ती रासायनिक वापरून वापरून अतिशय खराब शेतीचं पोत जे झालंय त्याच्यामुळे हा गाळ त्याच्यावरती मारक ठरतो.
अच्छा. अतिशय उपयुक्त पद्धतीचं जी जमिनीची पोत खराब झालेली आहे तिला कुठेतरी एका चांगल्या पद्धतीचं काय म्हणतात त्याला, आपलं चांगल्या पद्धतीची त्याची गुणवत्ता, त्या मातीची गुणवत्ता वाढवण्याचं काम हा गाळ करतो. आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं पीक हा शेतकरी घेऊ शकतो. म्हणजे जर सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक मॅन्युअर जे त्याला द्यायला लागतं त्याचं काम गाळ करतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते तर ते गाळ शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट होतो. बरं. आता तुम्ही सांगितलं की शेतकरी जे आहेत त्यांच्या शेतासाठी हा गाळ जो आहे तो अतिशय फायद्याचा आहे. त्याच्यामुळे मग जेव्हा काही संस्था असा गाळ काढतात तर तो शेतकऱ्यांनी नेला पाहिजे, त्यांच्या शेतामध्ये तो वापरला पाहिजे. आता आपण जेव्हा बोलतोय या सगळ्याविषयी तर शासनाच्या पण काही योजना आहेत का याच्याशी संबंधित? हो, मृदा व जलसंधारण विभागाच्या अत्यंत सुंदर पद्धतीच्या योजना आहे. गाळमुक्त शिवार ही योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील गाळ हा काढला जातो. पण त्याच्यासाठी गावकऱ्यांना सुद्धा तितकाच सहभाग द्यावा लागतो. म्हणजे एका हाताने हे काम होत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये गावाचा जेव्हा संपूर्ण गाव जेव्हा सहभाग घेतं तेव्हा एक ती चळवळ उभी राहते. आणि ती चळवळच्या माध्यमातून म्हणजे गावात जर बऱ्यापैकी 50% जमिनी हे रासायनिक खतांचा वापर करून जर त्या जमिनीची पोत खराब झाली असेल तर हा गाळ जर 50 शेतकऱ्यांनी नेला, वेगवेगळ्या ठिकाणी जर टाकला तर त्या 50ही ठिकाणी जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. आणि त्याच्यामुळे शेतकरी जो आहे तो एक चांगल्या पद्धतीचं पीक त्या गाळाच्या माध्यमातून घेऊ शकतो. अच्छा. आता तुम्ही सांगितलं की रासायनिक खतं जी आहेत ती वापरल्यामुळे बऱ्याचदा जमिनीचा पोत जो आहे तो खराब होतो. आणि हा गाळ जो आहे जर शेतकऱ्यांनी हा गाळ वापरला आपल्या शेतामध्ये तर त्या जमिनीची सुपीकता जी आहे ती वाढू शकते. तर आणखी कुठल्या गोष्टी अशा आहेत का की ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता जी आहे ती वाढेल? हो, जमिनीची जर पोत वाढवायची असेल तर शेतकऱ्यांनी सर्वात पहिले क्रॉपिंग पॅटर्न जे आहे, आता मी दरवर्षी जर एकच पीक घेत असेल तर मी पिकांमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जर मी दरवर्षी पिकं घेत राहिलो तर त्याचा परिणाम असा होतो की जमिनीला वेगवेगळ्या पद्धतीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळतात आणि त्याच्यामुळे जमिनीची पद्धतीची जी चालना कसं असतं, आज रोजच मी जर भात खात असेल तर त्यांनी माणूस कंटाळतो. पण मग रोज जर मी काहीतरी व्हेरिएशन्स आणले तर त्याच्यामुळे माझ्या शरीराला जे जे गुणसत्व लागतात ते मिळतात आणि त्याच्या माझं शरीर सुदृढ होतं. त्याच पद्धतीने जमिनीला जर ज्या पद्धतीने जर आपण चेंज केलं, क्रॉपिंग पॅटर्न चेंज केला, यावर्षी जर मी सोयाबीन घेतलं तर पुढच्या वेळेस कपाशी घेईल, म्हणजे अशा पद्धतीने जर ती रचना फेर क्रॉप पॅटर्न म्हणजे होत राहिलं तर नक्कीच जमिनीची सुपीकता वाढेल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आज आपण जमिनीवरती जो रासायनिक खतांचा मारा करतोय त्याच्यामुळे त्या जमिनीची पोत इतक्या स्तरावरती अशी स्थिती आहे, कमी होत आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय की शेतकऱ्यांना उत्पन्न हवंय. रासायनिक मुळे काय होतंय की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतंय, पण कालांतराने ज्या जमिनीमधून आज जर 1 टन माल निघत असेल, कालांतराने त्याच्यामध्ये जो भडीमार आजकाल चाललाय रासायनिक खतांचा तो कुठेतरी भविष्यात त्याचा अर्ध होईल. आणि त्याचा दुष्परिणाम असा होईल जो की आपल्या आरोग्यावरती पण त्याचा दुष्परिणाम आहेच. त्याचबरोबर जमिनी जी आपली मातृभू आपण ज्याला म्हणतो, आज जर त्याची पोत जर खराब झाली तर भविष्यात जर त्याच्यातनं जर उत्पन्न मिळालं नाही तर तो एक फार आपल्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते भविष्यामध्ये. आणि आजच्या जर काळात जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीने ज्या रासायनिक कंपन्या ज्या पद्धतीने ते प्रमोशन करतायत की तुम्ही याची फवारणी करा किंवा तुम्ही या पद्धतीचं हे मारा, किंवा मी नाव घेणार नाही कारण की कसं आहे, प्रत्येक कंपनी जी आहे त्याचं उत्पादन वाढवण्याचं हमी देते आहे, पण ते कंपनी हा विचार करत नाही की आज पेस्टिसाइड सगळेच घातकच आहेत. आज त्याचा मानवी शरीरावरती किती मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. कॅन्सर सारखे आजार जे आहेत ते या पेस्टिसाइडमुळे होतात. पण मग याचा जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर याला जबाबदार रासायनिक पद्धती जी आहे त्याच्यामुळे काय होतंय की जमिनीमध्ये जे गुणसत्व असायला पाहिजे जे की एखाद्या रोपामध्ये जातात, आज ते गुणसत्व त्या रोपांना मिळत नाही आहे. आणि रासायनिक खतांमुळे काय होतंय की त्याला आर्टिफिशियली ते सगळं दिलं जात आहे आणि ज्या पद्धतीचं जे परिपक्व एखादं फळ किंवा एखादं प्रोडक्ट आपण म्हणतो ते मिळत नाही. आणि त्याचा दुष्परिणाम होतोय की आज मानव जे आहे, आज तुमच्या आमच्यासारखे जे मानव म्हणजे माणसं आपण जे आहोत
जे हे सगळं रासायनिक खातोय तब्येतीला अतिशय घातक आहे. आपल्या आरोग्याला अतिशय हानिकारक जे आहे ते रासायनिक फळ आपण खात आहोत. अगदी अगदी. आणि आता आपण सांगितलं ते अगदी योग्य आहे की रासायनिक कीटकनाशक वगैरे जास्त वापरले गेल्यामुळेही जमिनीचा पोत खराब होतो. त्यानंतर जी पीक क्वालिटी आहे त्याच्यावरही निश्चितच परिणाम होतो. आणि जेव्हा आपण ते खातो तर त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर सुद्धा दुष्परिणाम होतो. पण हल्ली जे आहे बरेचसे मंडळी जी आहे ती सेंद्रिय शेतीकडे सुद्धा वळलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? सेंद्रिय शेतीकडे लोकांचं वळण्यामागचं कारण असं की आज प्रत्येक जण हा जागरूक झाला आहे. कोविड जेव्हा आला तेव्हा कोविडनी प्रत्येकाला जगणं कसं असतं हे शिकवलं. कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांनी आपल्या जे की लुप्त झालेल्या काही गोष्टी होत्यात की आरोग्याविषयी बरेचसे लोक टाळाटाळ जी करायचे, आज ते हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. त्याचमुळे प्रत्येकाला हवं असं आहे की मी आज ऑर्गॅनिक कुठेतरी खाल्लं तर मी माझ्या शरीराला लागणारे गुणसत्व आहे ते देऊ शकेल. म्हणजे मार्केटमध्ये जो अवेअरनेस झाला आहे, प्रत्येक शेतकरी हा ऑर्गॅनिककडे वळतोय. म्हणजे नियर अबाउट जर 10 शेतकरी घेतले तर त्याच्या मागचे 5 शेतकरी हा ऑर्गॅनिकचा प्रयोग करत आहेत. आणि आधीच रासायनिकच्या भडीमार वापरामुळे आपल्या जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. पण मग ज्या पद्धतीने शेतकरी ऑर्गॅनिककडे वळतंय तर कुठेतरी त्याच्यामध्ये परत आपली जमीन जी आहे ते सुपीक होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे कालांतराने अशी परिस्थिती येईल की आज जर शेतकरी उत्पन्न कमी घ्यायला तयार आहे, पण मग शेतकरी असं म्हणतंय की मी कुठेतरी माझ्या शेतामध्ये सेंद्रिय शेती करेल. बिलकुल. याचा आउटपुट असं मिळते आहे की चांगल्या पद्धतीचं उत्पादन कमी का होईना तो त्याच्या माध्यमातून घेत आहे. आणि सेंद्रिय शेती हेल्थ कॉन्शियसचं त्याच्याला जोड असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीची उत्पादनं जे आहेत ते शेतकऱ्याकडनं आपल्याला मिळत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी जर सांगायची झाली की बऱ्याच ठिकाणी आज आपण बाजारामध्ये फिरतो, आपल्या जर एखाद्या शेतकऱ्याचा शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना त्याच्यातनं सुरू झाली आहे. म्हणजे शेतकरी आता आपला माल ऑर्गॅनिक जो पिकवतो तो स्वतः विकतोय. हो, अगदी. आणि आपल्याला आपण जेव्हा बाजारपेठेत फिरतो कुठेतरी आपल्याला असं दिसतं की हे सेंद्रिय शेप असतील किंवा सेंद्रिय संत्र असेल, सेंद्रिय मोसंबी असेल, आपण सुद्धा तिथे आवर्जून जातो. कारण की आपण सुद्धा तितकेच हेल्थ कॉन्शियस झालो आहोत. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा 2 पैशाचा मोबदला मिळतो आणि त्याचा जो माल आहे तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत जातो. म्हणजे सेंद्रिय शेतीचा अशा पद्धतीनं जी रचना आज झाली आहे त्याचा शेतकऱ्याला सुद्धा हमीभाव मिळतो आहे आणि आपल्याला सुद्धा एक चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन आपण आज आपल्या शरीरासाठी घेतो आहोत. आणि भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना याचा अतिशय फायदा होणारच आहे. नक्कीच नक्कीच. आपण मगाशी जलसंधारण बद्दल बोलत होतो आणि गावाकडच्याही आपण बऱ्याचशा गोष्टी केल्या. तर मला एक विचारायचं होतं की या जलसंधारण व्यवस्थापनाविषयी सुद्धा शासनाच्या काही योजना आहेत, त्याबद्दल? जलसंधारणाच्या संदर्भात जर बघितलं गेलं तर फार सुंदर जलयुक्त शिवार ही शासनाने योजना राबवली. बरं. आणि त्याच्या अंतर्गत पाणलोटाचे भरपूर कामं झाले आहेत महाराष्ट्रामध्ये. मग पाणलोटाविषयी जर बोलायचं झालं तर पाणलोट म्हणजे काय, तर पाणलोट म्हणजे वेगवेगळ्या जेव्हा ओघडींमधून पाणी एखाद्या मोठ्या नदीला मिळतं आणि एक फार मोठ्या पद्धतीचा जलसाठा तयार होतो, त्याला आपण पाणलोट असे म्हणतो. मग दुसऱ्या पद्धतीने जर आपण मोठ्या जलसाठा आपल्याला करायचा असेल तर मग याचं काय, पाणलोट म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन आपण अशा रीतीने करतो जो की आपल्याला एका मोठ्या पद्धतीचा जलसाठा उपलब्ध होईल त्याला आपण पाणलोट असे म्हणतो. त्याचबरोबर पाणलोटाचं म्हणजे पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर झालं तर कसं करायचं, तर त्याच्यासाठी काही उपचार आहेत. पाणलोटाचे उपचार आपण ज्याला म्हणतो, जसं की सीसीटी असेल, सीसीटी म्हणजे सलग समतल चर. त्याचबरोबर काही हे असेल डीप सीसीटी असेल, त्याच्याचबरोबर एलबीएस असेल. एलबीएल म्हणजे लूज बोल्डर स्ट्रक्चर जे की दगडी बांध असतील, त्याच्यानंतर गॅबियन स्ट्रक्चर असतील. अशा विविध प्रकारचे जे स्ट्रक्चर्स आहेत जे की पाणलोटामध्ये आहेत. आता पाणलोटाची रचना कशी असते, पाणलोटाची रचना अशी असते की माथा ते पायता ही पाणलोटाची मूळ संकल्पना आहे. आता माथा ते पायता म्हणजे पावसाचं पाणी पडतं, पावसाचं पाणी जेव्हा वरती पडतं ते खाली सगळं वाहत जातं. पण जर आपण टप्प्याटप्प्याने जर त्या पाण्याचं व्यवस्थापन केलं तर ते पाणी कुठेतरी आपल्यासाठी दूरदृष्टीपर्यंत आपण ते पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एका डोंगरावरती पाणी पडतंय पण तिथे कुठलेच उपचार नाही आहेत, तर मग ते पाणी सगळं वाहून जातं. मग काय होतं
की पाणी ते सगळं वाहून गेल्यामुळे तिथे कुठल्याच पद्धतीचं पीक येत नाही, बरोबर. किंवा तिथे कुठल्याच पद्धतीच्या जमिनीची पाण्याची जी शोषण क्षमता आहे ती सगळी कमी होऊन जाते, म्हणजे किंवा किंबहुना तिथे शोषण क्षमता नसतेच. मग अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे, तर तिथे काही उपचार पद्धती आपण जर केल्यात तर त्याच्यामुळे काय होतं की जमिनीच्या जी पाण्याची शोषण क्षमता आहे त्याला सगळी कुठेतरी एखादी चालना मिळते. त्याचबरोबर जे वाहणारं पाणी जे आहे ते कुठेतरी थांबून जातं आणि याचा आपल्याला रिझल्ट असा मिळतो की भूजल पाण्याची पातळी वाढते. माथ्यावर जर बघायचं झालं तर माथ्यावरती आपण CCT ही उपचार पद्धती करू शकतो. CCT म्हणजे सलग समतल चर, म्हणजे एखाद्या डोंगरावरती जर पाणी पडतंय, आपण जर ह्या चर पाडल्यात तर ह्या चरमध्ये जर पाणी थांबलं तर ती काय होईल की डोंगरावरती जे डोंगरावरनं वाहत येणारं पाणी आहे ते कुठेतरी डोंगरावरती थांबेल. त्याचबरोबर त्याच्यावरून ज्या ओघडी येत आहेत त्याच्यामध्ये जर आपण दगडी बांध टाकले तर त्या पाण्याचा जो वाहणारा प्रवाह आहे तो कमी होतो. म्हणजे एखाद्या वरच्या ठिकाणी जर पाणी पडलं तर ते पाणी फार स्पीडने खाली येतं, हा निसर्गाचा नियम आहे. पण जर कुठेतरी त्या पाण्याला आपण जर टप्प्याटप्प्याने खाली आणलं तर ते एक लॉंग टर्म साठी आपण तो उपाय फायद्याचं राहू शकतं. बिलकुल. त्याच्यानंतर खाली जेव्हा ते पाणी येतं, वरती आपण CCT केली, त्याच्यानंतर मध्ये आपण लूज बोल्डर्स टाकचे जे की पाण्याचा प्रवाह थांबण्यासाठी आणि वरतून जो वाहत येणारा गाळ आहे तो त्याला अडवण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर खाली जेव्हा पाण्याचा प्रवाह कमी होतो टप्प्याटप्प्याने, तर आपण खाली गॅबियन स्ट्रक्चर करतो. गॅबियन म्हणजे जाडी बांध. या जाडी बांधच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी पाणी साठवू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने वरून पाणी प्रवाहाने येते, आणि जाडी बांध याच्यासाठी म्हणतात की जो वरतून एखाद वेळी गाळ येतो किंवा काही वाहत येतं त्याच्यामध्ये त्या जाडीत अडकून ते फक्त पाणी साठवण्यात मदत करते आणि जे पाणी आहे ते थांबून ठेवण्याचं काम जे जाडी बांधाच्या माध्यमातून होतं. आणि या सगळ्यासाठी जे आहे ते शासन आपल्याला वेगवेगळ्या योजनांद्वारे मदत करतं. शासन सुद्धा मदत करतं. त्याचबरोबर बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या की काही स्वायत्त म्हणजे काही सामाजिक संस्था आहेत त्यांना CSR फंडिंग करतं. आणि बऱ्याच ठिकाणी या CSR फंडिंगच्या अंतर्गत हे पाणलोटाची कामं केल्या जात आहेत. बरं, म्हणजे एकंदर काय आहे तर जर जमिनीच्या आतली पाण्याची पातळी आपल्याला वाढवायची असेल तर तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींचा निश्चितच कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. नक्की. जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकरी बांधवांना एकच सांगेल की शेतकऱ्यांनी पाण्याच्या जे पावसाचं पाणी आहे त्याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केलं आणि रासायनिक खतांचा जर भडीमार जो आहे तो कुठेतरी कमी केला आणि क्रॉपिंग पॅटर्न जो आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं त्यांनी घेतले, एक चांगल्या पद्धतीची शेती आणि शेती व्यवस्था जी आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव हा नक्की मिळू शकतो आणि एक उत्कृष्ट दर्जाचं पीक आज आपले शेतकरी घेऊ शकतात. बिलकुल. आदित्यजी, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली आहे त्याबद्दल जळगाव आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण जलसंधारण व्यवस्थापन आणि मातीचा पोत याविषयी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी आणि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक आदित्य सावळे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. अर मानता तू येडा का खुळार, अर मानसा तू येडा का खुळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. घडी भरी नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. घडी भरी नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा. वाऱ्यावरी फिरतो हा
वाऱ्यावरी फिरतो हा जीव पांगळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. साऱ्या दुनियेचा देव जन्मदाता, आम्ही बनवितो त्याच भगवंता. विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. साऱ्या दुनियेचा देव जन्मदाता, आम्ही बनवितो त्याच भगवंता. देवा घरी माणसाचा, देवा घरी माणसाचा न्याय आंधळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. मीठ साखरच रूप जरी गोर, एक होई गोड एक होई खार. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. मीठ साखरच रूप जरी गोर, एक होई गोड एक होई खार. दुधा संग दोघांचा बी, दुधा संग दोघांचा बी धर्म ये गळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. नको अभिमान नको ही निराशा, जन्माचा जुगार नशिबाचा पासा. विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. नको अभिमान नको ही निराशा, जन्माचा जुगार नशिबाचा पासा. हिम्मतीन होई तुझा, हिम्मतीन होई तुझा मार्ग मोकळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, 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 देवा पुढ माणूस. आणि याचबरोबर आजचा आपला शेतशिवार हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. मध्यम लहरी 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात.
श्रोतेहो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंत कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव. काय मग दर्शन, नाट्यगीत गायन स्पर्धेची तयारी झाली की नाही? कसली तयारी? 2-3 नाट्यगीत वगळता मला नाट्यगीतच माहिती नाहीये. मला पण आताची नवीन 2-3 गाणी सोडून माहितीच नव्हती. पण माझ्या आईला 51 नाट्यगीत माहिती आहेत. काकू गातात? हे नव्हतं माहिती मला. माझी आई गात नाही रे, पण तिला गाणं ऐकण्याची आवड आहे आणि ती सारखी रेडिओवर आकाशवाणी ऐकायची आणि अजूनही ऐकते. बरोबर आहे, म्हणून काकूंना गाणे माहिती आहेत. पण आपण कुठे रेडिओ सोबत घेऊन फिरणार? तो काळ गेला. आता रेडिओ सोबत घेऊन फिरायची गरजच नाही. आपली आकाशवाणी अपडेट झाली आहे. म्हणजे कशी? न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आपलं आवडतं आकाशवाणी जळगाव केंद्र ऐकू शकतो. आणि फक्त ऍपवरच नाही तर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्सवर सुद्धा आकाशवाणी जळगाव केंद्र सज्ज झालंय. म्हणजे आता कुठेही कधीही आकाशवाणी. येस, जस्ट अ क्लिक. मित्रांनो, उचला फोन आणि लगेचच सोशल मीडिया नेटवर्कवर आकाशवाणी जळगाव या पेजला फॉलो करा आणि ऐकत रहा तुमची आपली आवडती आकाशवाणी. सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना. जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 92 75 90 89 69. मधुर गीतांची सरगम धुंद करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना. माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देई जना. एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव. आकाशवाणी. पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी. त्यासोबतच माहिती, मनोरंजन आणि साहित्याचा खजिना. महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव. सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना. जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 92 75 90 89 69.
311.5 मीटर्स अर्थात 963